अनेक लोकांना भेटणारा अनाथांचा नाथ एकनाथ अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे ते सगळ्यांनाच भेटतात. त्यामुळे त्यांना कुठं माहिती होतं, की हे अशा घटनाक्रमांमध्ये असा माणूस दोषी आहे आणि त्याच्याशी आपल्याला बोलायला पाहिजे. चुकीच्या गोष्टींबद्दल ते समर्थन तेही नाही आणि कोणीच करणार नाही. माझी आपल्या माध्यमातून सगळ्यांनाच विनंती आहे, की लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अनेक लोकांशी आम्हा सगळ्यांचा संपर्क येतो. अनेक लोक आपल्याला वेगळ्या पद्धतीने संपर्क करत असतात. याचा अर्थ त्या सगळ्या घटनाक्रमांशी आमचा संबंध जोडणं हे अतिशय चुकीचं होईल. बऱ्याच वेळा असं होत असतं, की आम्ही समोर उभारलो असतोय, कोणीतरी येतोय आणि आम्हाला सगळ्या मंडळींना म्हणतोय, की माझ्या यांच्यासोबत फोटो काढा. कोणीतरी असं म्हणतोय, की जाऊन चला तिथं नमस्कार करायला पाहिजे. लोकांच्या भावनेचा विषय असतोय. ज्यावेळेला अशा पद्धतीचं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर येते, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण सगळेजण जागे होतो. जागे होताना इतकं होतं, की आता जगातल्या सगळ्या गोष्टींचा सगळा सेंट्रलाइज पॉइंट ते होतं. पण मी काल सुद्धा पुण्यामध्ये अशाच पद्धतीने पत्रकार परिषदेत सांगितलं, की असे अनेक खरात आहेत, की ज्यांच्यापासून आम्ही सगळ्यांनी लोकप्रतिनिधी, समाजातल्या प्रमुख मान्यवरांनी, मीडियाने सुद्धा आता अशा गोष्टींच्या बद्दल सुद्धा सावध राहायला पाहिजे. लोकांनी नतमस्तक कोणासमोर व्हावं तर देवासमोर व्हावं. परंतु देवाचा अवतार असल्याचा भास करणाऱ्या माणसांसमोर काय करावं याच्याबद्दलची स्पष्टता सुद्धा आपण घ्यायला पाहिजे. नाही, कार्यकर्त्याची भावना म्हणून भावनेचा प्रश्न म्हणून जाऊन पाया पडणं किंवा भेट घेणं, फोटो आज त्यांनी आरोप केला कॉलच्या संदर्भात 17 कॉल ऑफिशियल, त्यातला एक कॉल 21 मिनिटांचा एक कॉल. मी आपल्याला सांगतो, अनेक लोक आपल्या लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांच्या संपर्कात येत असतात. वेगळ्या पद्धतीने माणसं आपल्याला भेटत असतात. काही लोक आपल्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातलाच एक भाग असेल. अनेक लोकांना भेटणारा अनाथांचा नाथ एकनाथ अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे ते सगळ्यांनाच भेटतात. त्यामुळे त्यांना कुठं माहिती होतं, की हे अशा घटनाक्रमांमध्ये असा माणूस दोषी आहे आणि त्याच्याशी आपल्याला बोलायला पाहिजे. चुकीच्या गोष्टींबद्दल ते समर्थन तेही नाही आणि कोणीच करणार नाही. मला असं वाटतंय खरातांची चौकशी चालली आहे. त्या चौकशीमध्ये योग्य त्या गोष्टी होतील आणि ज्या पद्धतीने त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्याच्याबद्दल शासन कठोर निर्णय घेणार आहे. आता याला फाटे फोडण्यासाठी प्रत्येकाने, मग काल सुद्धा मला एकाने विचारलं मुंबईमध्ये, की ते त्याच्याबरोबर कोणती डॉक्टर होता, ते अमुक अमुक गोळ्यात येत होता. अरे गोळ्यात देणारा असेल तर त्याच्यावरती सुद्धा जे चुकीचं असेल तर कारवाई होणारच ना. मला असं वाटतं, की जे चुकीचं आहे त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित येऊया.